अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून पक्षातल्या नेत्यांवर अजित पवार हे नाराज आहेत असं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती येते। पक्षाच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी मंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर नक्कीच शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या असं अजित पवार म्हणालेत। मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ आणि माजी मंत्री बाबा आत्राम यांच्यावर अजित पवार नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तेव्हा या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर आणखी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहे। सीमा, अजित पवार नाराज असल्याचं कळतं आहे। त्यांच्याच मंत्र्यांवर नगरपालिका निवडणुकांमध्ये जर व्यवस्थित तयारी करून उतरला असतात आणि तर शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या अशी एक प्रकारची नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। काय नेमकं काय अजित पवारांची नाराजी आहे? नक्कीच नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काल पहिलीच बैठक पक्षांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे पदाधिकारी, नेते आणि मंत्री उपस्थित होते। आणि आता निकाल लागल्यानंतर पहिली बैठक असल्यामुळे अर्थात अजित पवारांनी आधी निकालावर बातचीत केली आणि संपूर्ण जे उपस्थित ज्या नेत्यांवरती जबाबदारी होती त्यांच्याकडनं निवडणुकीचा आढावा घेतला। सोबतच याविषयी बोलत असताना आपण जेवढ्या जागा निवडून सध्या आणलेल्या आहेत, जर तुम्ही तेवढ्या ताकदीने आपापल्या दिलेल्या जबाबदाऱ्या जर पार पाडल्या असत्या तर त्याहीपेक्षा जास्त आपण जागा निवडून आणल्या असत्या आणि अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या पलीकडे म्हणजे त्यांच्यापेक्षाही जास्त आपल्या जागा निवडून आल्या असत्या अशी नाराजी आपली बोलून दाखवलेली आहे अजित पवार यांनी। त्यामध्ये बाबासाहेब पाटील, मकरंद आबा पाटील आणि नरहरी झिरवाळ यांचं नाव घेऊन त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली। निधी पुरवला, पक्ष तुमच्यासोबत खंबीरपणे या वेळी उभा होता, तरी सुद्धा पक्षाची कामगिरी ही अपेक्षित नव्हती, तर याहीपेक्षा जास्त आपण यश मिळवू शकलो असतो। मात्र काही लोकांनी, काही मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी जी आहे ती पार पाडली नाही, त्यामुळे एवढ्याच जागांवरती आपल्याला समाधान जे आहे ते मानावं लागतंय। त्यामध्ये नरहरी झिरवाळ यांच्यावरती आता नाशिक महानगरपालिकेची जबाबदारी असणार आहे। त्यामुळे त्यांना सांगितलं की एकीकडे तुम्ही या निवडणुकीमध्ये तुमची जी कामगिरी आहे ती पक्षाला अपेक्षित नव्हती, आता नाशिक महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे, त्यामध्ये देखील तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे। अजित पवारांनी आता पुढच्या महानगरपालिका निवडणुकांसाठी आता सूचना केलेल्या आहेत, त्यामुळे निश्चितच या नाराजीनंतर आता कशा प्रकारे सगळे जे महत्त्वाचे आमदार आहेत, जे नेते आहेत अजित पवारांचे कामाला लागतात ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा। अशा संपर्कात राहा, आपल्याला आणखी एका विशेष बातमीवर सुद्धा चर्चा करायची आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।